नमस्कार. मी आज आलो होतो वाढीव बिलासंदर्भात अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वाढीव बिलासंदर्भात तक्रार करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी की एवढं वाढीव बिल येतंय का. माझं बिल 3000 आहे. तर मला माहिती पडलं की माझ्या 3000च्या बिलामध्ये 1500 रुपये फक्त मला चार्जेस लावले गेलेत. ॲक्च्युअल बिल युनिटच्या हिशोबाने जर मी वापरलं गेलं आहे तर ते मी 1500च वापरलं आहे. मला 1500 रुपये वरचे चार्जेस आहेत. यामध्ये चार्जेस त्यांचे असतात फिक्स चार्जेस, म्हणजे मी मीटर विकत घेतलं आहे तरी मला दरमहा त्याला भाडं द्यावं लागतं. वेलिंग चार्जेस, मला त्यांची इलेक्ट्रिसिटी जिथून बनते तिथून माझ्या घरीपर्यंत येण्याचं भाडं द्यावं लागतं. त्यानंतर येतं मला स्टेट गव्हर्नमेंटचा चार्जेस, त्यानंतर येतं मला सेंट्रल गव्हर्नमेंटचे चार्जेस. असे सर्व चार्जेस मिळून 55 ते 60% एक्स्ट्रा बिल मला थोपवलं जातं. सामान्य माणसाला हा भुर्दंड अदानी इलेक्ट्रिसिटीवाले हा जो भुर्दंड थोपवतात, सरकारने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वेलिंग चार्जेस हा पहिला नव्हता, हा वेलिंग चार्जेस आता ॲड केला. फिक्स चार्जेस, माझं मीटर जर मी विकत घेतलंय तर त्याचा दरमहा भाडं मी का भरावं. या सगळ्या गोष्टीची मी आज चौकशी केली. मला माहिती पडलं 55 ते 60% मला भरावं लागतं. नागरिकांनीही स्वतःच्या बिलाची चौकशी करावी. यामागे संपूर्ण मजकुरामध्ये यांनी यांचे वाढीव बिल सरसपणे लिहिलेत, ते तुम्ही बघून घ्या. यांचं युनिट चार्जेस मागच्या साईडला लिहिलं आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. सगळ्यांच्या बिलामध्ये अशीच तफावत आहे. सगळ्यांनी आपले बिल नीट पहा आणि अदानीला कंप्लेंट नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.